नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। सध्या पुण्यात एक वेगळाच पांडा पडायला लागलाय। आधी जैन बोर्डिंग हाऊसची जमीन आणि आता मुंडवा भागातली महार वतनाची जमीन। म्हणजे कसं की आधी एखाद्या जमिनीचा बेकायदा व्यवहार करायचा, तिची बाजारभावाची जी किंमत आहे त्या किमतीच्या खूप दूर जाऊन अगदी किरकोळ स्वरूपात ती जमीन विक्री करायची, व्यवहार पूर्ण करायचा आणि मग तो व्यवहार जर पचला नाही, अंगलट यायला लागला की तो व्यवहारच रद्द करायचा। पण या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांनी बेकायदा जमीन विक्री केली, ज्यांनी बेकायदा जमिनीचं खरेदी केलं किंवा ज्यांनी करारनामा केला, तो जो काही बेकायदा उद्योग केलाय ते मात्र मोकळे, त्यांना काही होत नाही। जैन बोर्डिंग हाऊस जमिनीचं प्रकरण, अगदी 2400 कोटींची जमीन 230 कोटींना हा सगळा विक्रीचा व्यवहार झाला, रान पेटवलं जैन समाजानं आणि शेवटी तो व्यवहार रद्द करण्यात आला। कारण की नाकावरनं पाणी जायला लागलं, राज्यातल्या अनेक मंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकली, कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। अगदी मंत्र्यांपासून बऱ्याच जणांची नावं त्यामध्ये आली। तो तिकडे व्यवहार रद्द होतो न होतो तोच एक आणखी वेगळं प्रकरण आलं, त्यात देखील मंत्री नाही पण मंत्र्यांच्या मुलाचं नाव आलं। आता या प्रकरणामध्ये एकतर जमीन महार वतनाची, कायद्यानुसार ती सरकारी मालकीची झाली। आता तिचाही व्यवहार सरकारच्या परवानगीशिवाय करता येत नसतो, तरी देखील पूर्व परवानगीशिवाय हा व्यवहार खाजगी स्वरूपात परस्पर झाला। 1804 कोटींची जमीन 300 कोटींना घेतली गेली आणि चक्क 1804 कोटींची जर जमीन असेल तर त्याची स्टॅम्प ड्युटी 126 कोटी येते, पण 300 कोटींचा व्यवहार झाला म्हणून त्याची स्टॅम्प ड्युटी 21 कोटी होते। बोमला ती सुद्धा माफ केली आणि 500 रुपयाची एक कोरी करकरीत नोट दिली आणि व्यवहार संपवला। आता हे सगळं अंगलट आलं कारण एक नाव आलं, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं, आणि मग मात्र राजकीय समीकरणं बदलायला लागली आणि थोड्याच वेळापूर्वी अजित पवारांनी माहिती दिली की तो जमिनीचा व्यवहार रद्द झालाय। झालं, जमीन व्यवहार रद्द झाला, जी काय राळ उठली ती सगळी खाली बसली। आता ज्यांनी हा उद्योग केला त्यांचं काय, त्यांनी शासनाची फसवणूक केली त्याचं काय, त्याबद्दल मात्र आता कोणीही बोलायला मोकळं नाही। थोडक्यात पार्थ पवार अजित पवारांचे सुपुत्र आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि बाकीचे जे काय आहेत त्यांच्यावर मात्र तात्काळ गुन्हा दाखल होतो। म्हणूनच माझा लाईव्हच आहे, अजित पुत्र म्हणून की काय, सर्वांनी मिळून लावला चुना, एक मोकळा तिघांवर गुन्हा। परिस्थिती इतकी भयानक आहे की या सगळ्या प्रकरणातलं मूळ कारण काय आहे माहिती आहे? एकतर ही महार वतनाची जागा मुळातच सरकारी मालकीची, 1958 लाच कायदा झाला वतन निर्मूलन कायदा, त्याच वेळी या जमिनी सरकारच्या अखत्यारीत गेल्या। जिल्हाधिकारी हा सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्याचा प्रमुख असतो, त्या जमिनीची विक्री खरेदी करण्यासाठी त्याची परवानगी आवश्यक असते, पण इथं सरकारला अंधारात ठेवलं गेलं, जिल्हाधिकाऱ्यांना अंधारात ठेवलं गेलं आणि एका कंपनीशी व्यवहार करून पॉवर ऑफ अटर्नी घेऊन या सगळ्या जमिनीचा आपला हडप करण्याचा जो काही सोयीचा भाग आहे तो पूर्ण करण्यात आला। पण शेवटी कसं आहे, कितीही केलं तरी लपत नसतंच, मग कोंबडं झाकलं म्हणून उगवायचं राहत नाही ना। शेवटी ही बातमी कुठे ना कुठेतरी बाहेर आली, प्रसार माध्यमांनी लावून धरली, मग मात्र इतका गदारोळ झाला की शेवटी आज जमीन व्यवहारच रद्द झाला, इथपर्यंत हे प्रकरण येऊन थांबलं। आता या प्रकरणातलं सर्वात मूळ काय असेल तर शासनाची फसवणूक। जी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते ती स्टॅम्प ड्युटी भरताना
21 कोटींचं मुद्रांक शुल्क माफ करण्यात येऊ शकतं. कुणाच्या सांगण्यावरनं झालं हे सगळं? याचाच अर्थ कुणाचे तरी फोन गेलेत, कुणाच्या तरी सांगण्यावरनं हे घडलेलं आहे. आणि हे एवढं सगळं घडल्यानंतर एक चौकशी समिती नेमण्यात आली. सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे हे त्या चौकशी समितीचं जे काही प्रमुख म्हणून ते आता काम पाहतायत. त्यांनी तात्काळ या प्रकरणामध्ये संगनमतानं शासनाचा कर किंवा महसूल बुडवल्या प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल केला. त्यामध्ये त्यांच्याच ऑफिसचे सब रजिस्ट्रार रवींद्र तारू, त्यांना आधी सस्पेंड केलं, गुन्हा दाखल केला. नंतर या जमिनीचा व्यवहार ज्या कंपनीशी झाला त्या कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आणि पॉवर ऑफ अटर्नी घेऊन या जमिनीचं खरेदी खत करून दिलं त्या शीतल तेजवानी पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मग आता प्रश्न हा पडलाय, मुळात कंपनी कुणाची? पार्थ पवार आणि दिग्विजय अमरसिंह पाटील. दिग्विजय पाटील पार्थ पवारांचे नातलग. आता त्यात असंही सांगण्यात येतं की दिग्विजय पाटील यांची भागीदारी अवघा 1% आणि पार्थ पवार यांची भागीदारी 99%. आता सांगा मालक कोण? बर, या प्रकरणात सहीचे अधिकार पार्थ पवार आणि दिग्विजय पाटलांना दिल्याचं देखील बोललं जात आहे. मग सही करणारा जितका दोषी तितका त्याला सहीचे अधिकार देणारा पण दोषी ना. आता या कंपनीचे हे दोघे भागीदार यांनी 1804 कोटींची जमीन 300 कोटींना मिळतीये आणि या माध्यमातून हा व्यवहार घडवून आणला. आता प्रश्न हा पडतो, मग या ठिकाणी सब रजिस्ट्रारवर गुन्हा दाखल होतो, शीतल तेजवानीवर गुन्हा दाखल होतो, दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल होतो, मग पार्थ पवारांवर का नाही? त्यांना का मोकळं सोडण्यात आलंय? अजित पवारांचे सुपुत्र आहेत म्हणून? मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही आत्तापर्यंत या व्यवहारामध्ये घडलंय ते सगळं नाट्यमयरित्या आहे. कारण हे जे खरेदी खत मुळात जे तयार करून देण्यात आलं ते खरेदी खत जेव्हा सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार किंवा अंजली दमानिया यांनी आपल्या एक्स वर शेअर केलं, त्यात तर आणखीच वेगळं आहे. डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्पचा एक कागद त्यांनी शेअर केला. त्यात मुळशी तालुक्यातील मुंढवा येथे जमिनीचं खरेदी खत झाल्याचं दिसून येत आहे. आता आपण पुणेकर, मुंढवा भाग हा पुणे शहरातला भाग आहे, कोरेगाव पार्क मुंढवा. आता हा मुंढवा मुळशी तालुक्यात दाखवण्यात आलाय. प्रश्न हाच पडलाय की जर हा भागच मुळात हवेली तालुक्यात येतो तर मग मुळशीत मुंढव आला कुठून? या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नाहीये. शिवाय या प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील जे कंपनीचे भागीदार आहेत, लिहून देणार लिहून घेणार. आता जे लिहून घेणारे आहेत ते कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांचा पत्ता, त्यांचं नाव, त्यांचं जेंडर त्या ठिकाणी देण्यात आलंय. त्यांचं वय दिलंय 0 आणि जेंडर दिलाय स्त्री. म्हणजे मला एक प्रश्नच पडला की मुळात खरेदी खतीतला कॉमा, स्वल्पविराम, अल्पविराम, विसर्ग सगळा प्रत्येक काना मात्रा चेक करून खरेदी खत केलं जातं. इथे तर बिनधास्तपणे, बिनदिक्कतपणे, शिवाय प्रॉपर्टी कार्ड सुद्धा जमिनीचं जोडलेलं नाही, सातबारा ज्याचा आहे तो देखील जोडलेला नाहीये. विशेष म्हणजे एक काल जे सगळे या प्रकरणातले प्रसार माध्यमांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या, टॉप न्यूज मराठीने देखील प्रत्यक्षात घटनास्थळी जाऊन जे मूळ मालक आहेत या जमिनीचे त्यांच्याशी देखील संवाद साधला. त्यात जी माहिती समोर आली ती मात्र अतिशय डेंजर आहे. यामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये मुळातच 2-3 दिवसांपूर्वी या सगळ्या मूळ मालकांना कळालं की आपल्या या जमिनीचं काहीतरी खरेदी खत झालंय. आता यामध्ये कलेक्टरनं ऑलरेडी यांना असं सांगितलं होतं की वंशावळ मागितली होती ना,
तर ती वंशावळ तुम्ही फक्त दिलीत तर तुमच्या नावावर ही जमीन करून देऊ आणि तुम्ही मालक व्हाल. पण 3 दिवसांपूर्वीच खरेदी खत झाल्याचं सांगण्यात आलं. शीतल तेजवानी यांनी या सगळ्या हिस्सेदारांकडनं काही ना काहीतरी त्यांना एक काही रक्कम दिली आणि या ठिकाणी कुलमुख्तयार करून घेतलं, म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली. आणि जेव्हा खरेदी खत करण्याची वेळ आली तेव्हा त्यातल्याच एखाद्या एक म्हणजे ज्याला त्यातलं ज्ञानच नाहीये किंवा शिकलेलंच नाहीये अशा व्यक्तीला, ज्याचं नाव आहे अशोक बाबाजी गायकवाड, याला सोबत नेलं आणि तिथं नेऊन त्याला वेगवेगळ्या कागदपत्रांवर अनेक सह्या करायला लावल्या. यावेळी त्या व्यक्तीने देखील असं म्हटलं की मुळातच मला कुठला कागद वाचून दाखवला आला नाही किंवा कागद वाचूनही दाखवला नाही. 500 रुपये हातावर टेकवले आणि म्हटले जा आता. मुळात त्याची फसवणूक झाली, आमचीही फसवणूक झाली. आता हे जे सगळं प्रकरण आहे यात जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी या सगळ्यांनी केली. आज त्यांची आंदोलन देखील त्यांनी या संदर्भात केलं. मुळात हे प्रकरण खरं तर जी जागा आहे महार वतनाची, त्या जागेची मालकी सरकारची असून देखील खाजगी आणि परस्पर विक्री करण्यात येते, इथपर्यंत जर हे प्रकरण जात असेल तर मात्र महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. मुळात बॉम्बे इन्फिरियर विलेज वतन ॲबॉलिशन ॲक्ट 1958 कलम 5(3) नुसार अशी जमीन सरकारच्या परवानगीशिवाय ना विकता येत, ना हस्तांतरित करता येत, ना ती गहाण ठेवली जात. तरीही हा कायदा मोडून ही जमीन विक्री झाली म्हणजे हा पूर्णपणे बेकायदेशीर व्यवहार होता. आता या सगळ्या प्रकरणामध्ये एकतर जे काही त्या शीतल तेजवानी आहेत, या शीतल तेजवानींनी काय केलं होतं, मुळात खरं तर या वतनाची जागा सरकारच्या ताब्यात. बंडू मोरे नावाचे एक एजंट होते, त्यांनी शीतल तेजवानी तुमची जागा सोडवून देईल असं सांगितलं. तुम्ही ॲग्रीमेंट करा. त्यानुसार आम्ही कुलमुख्त्यार पत्र लिहून दिलं जागा सोडवण्यासाठी. आता त्या म्हणाल्या आपण जागा सोडू, ती सोडवल्यानंतर रिग्रँड करू आणि मग रिग्रँड झाल्यानंतर खरेदी खत करू आणि मग पैशाचा व्यवहार करू. थोडक्यात जागा सुटल्यावर पैशाचा व्यवहार करू असं त्या म्हणाल्या. त्या दरम्यान कुणाला 5,000 दिले, कुणाला 2,000 दिले आणि याच माध्यमातून आम्हाला फसवलं. इतकंच नव्हे तर 2006 मध्ये 17 ऑक्टोबर 2006 रोजी दिलेला चेक तो देखील बाउन्स झाल्याचं एका तिथल्या हिस्सेदारानं देखील स्पष्टपणे त्या चेक सोबत धरून दाखवूनच ते दाखवलं की बघा हा चेक देखील बाउन्स झालाय. म्हणजे एकंदरीत 1800 कोटी रुपयांची मूळ किंमत असलेली ही जमीन, ती जमीन सरकारची असून देखील, सरकारच्या ताब्यात असून देखील या शीतल तेजवानी यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये लोकांना कसं फसवलं आणि या अमिडिया कंपनीला ती विकून कशा पद्धतीने हा व्यवहार केला हे समोर आलंय. मुळात या शीतल तेजवानी याच्या आधी देखील वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांचं नाव आलेलं आहेच. या प्रकरणात या हिस्सेदारांनी अनेकदा पाठपुरावा देखील केला होता. त्या तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होते, त्यांनी देखील या शीतल तेजवानींना झापलं होतं अशी देखील त्यांनी माहिती दिली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मुळातच वतनाची जागा आणि तुम्ही तुमच्या नावावर कशी काय करून घेता, यांना विश्वासात घेतलं नाही, आमच्या खात्याला विश्वासात घेतलं नाही, हे चालणार नाही. पण अर्थातच मुळात या संपूर्ण प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचं नाव आल्यानंतर मात्र सगळा गडबड गोंधळ सुरू झाला आणि शेवटी हा व्यवहार रद्द करण्यापर्यंत हा प्रकार थांबवला गेला. आता काय होणार आहे पुढे आपल्याला माहिती आहे. जैन बोर्डिंग हाऊसमध्ये व्यवहार रद्द झाला, ज्यांची ज्यांची नावं पुढे आली त्यांचं काय झालं, तसंच या प्रकरणात देखील होणार आहे. आता प्रश्न हा उरतो, संगनमतानं एकाच प्रकरणात सगळेच जण एकच गुन्हा करतात, मग एकाला दोषी आणि एकाला वगळण्यात येतं असं का? काही जणांवर गुन्हा दाखल होतो आणि एकाला मात्र वेगळी ट्रीटमेंट दिली जाते
असं का? स्टॅम्प ड्युटी बुडवल्या प्रकरणी जर या तिघांवर गुन्हा दाखल होऊ शकतो तर ही फसवणूकच आहे. मग फसवणुकीच्या गुन्ह्याच्या खाली पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल होऊ शकत नाही? आता याचं उत्तर शासनानं दिलं पाहिजे. तिकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात मुळातच स्टॅम्प ड्युटी आणि त्या संदर्भात झालेली फसवणूक, शिवाय खरेदी खत करताना जे खरेदी खत करून देणारे सब रजिस्ट्रार होते ते लिहून घेणार आणि लिहून देणार, या सगळ्यांचा विचार करता त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आता प्रश्न हा पडतो, मग पार्थ पवार तर या कंपनीचे 99% भागीदार आहेत, मग त्यांचं काय? खरं तर इथे खरं पाणी मुरतं. शेवटी अजित पवारांचे सुपुत्र. असो, या सगळ्या प्रकरणात मला फक्त आता जाता जाता हा जो सगळा व्यवहार झालाय त्या संदर्भात इतकंच सांगायचंय, जिथं जिथं मोकळ्या जागा दिसतात सर्वसामान्य माणूस म्हणतो अरे वा काय छान मोकळी जागा आहे, मस्त आहे वगैरे, असं तसं मैदान आहे, एवढा विचार करतो. पण जे बिल्डर असतात, ज्यांना अशा जागा आपल्या ताब्यात याव्यात यासाठी त्यांचा डोळा असतो, ते मात्र अशा जागा हेरतात, त्यातल्याच या शीतल तेजवानी, आणि मग असले उद्योग सुरू होतात. मुळात एकतर आपल्या महाराष्ट्रात किंवा सभोवतालच्या प्रदेशामध्ये ब्रिटिश पूर्व काळापासूनच ही वतनदारी पद्धत होती. म्हणजे राजे महाराजे देखील त्या काळात वतनाची इनाम द्यायचे. वतनाची ही जमीन करून त्यातून उत्पन्न मिळवता येत होतं. त्यापैकीच या जमिनीचा देखील हा प्रकार होता. ब्रिटिश काळात देखील ही परंपरा सुरू राहिली. पण स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र सरकारनं ही वतनाची पद्धत आणि वतन बंद करण्याचं ठरवलं आणि 1908 मध्ये राज्य सरकारनं वतन निर्मूलन कायदा आणून सारी वतन रद्द केली. त्यामुळं या सर्व वतनाच्या जमिनी अर्थातच सरकारच्या मालकीच्या झाल्या. त्या ताब्यात घेताना सरकारनं संबंधित कुटुंबांना मोबदला देखील दिला. नंतर 1963 मध्ये आणखी काही नवीन नियम बनवण्यात आले. जमिनी मूळ मालकांना पुन्हा प्रदान करण्यात आल्या, पण त्या देताना त्यावेळच्या बाजारभावाच्या 50% रक्कम नजराणा म्हणून घेण्यात आली. आता आजही या जमीन बिगर कृषी म्हणजे एने कामासाठी वापरायच्या असतील तर सरकारला 50% नजराणा द्यावा लागतो. या जमिनी नेमक्या कोणत्या कारणासाठी वापरण्यात येणार आहेत हे आधी ठरवलं जातं. 7/12 मालकाची नावं नोंदली जातात, पण मालकी मात्र सरकारचीच राहते. प्रशासकीय भाषेत यालाच भोगवाटादार वर्ग 2 प्रकारातल्या जमिनी असं म्हटलं जातं. आता महारवतनाच्या जमिनींची खरेदी विक्री करणं अत्यंत कडक निर्बंध असतात. सरकारचे प्रतिनिधी म्हणजे जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असते. त्यांच्या खरेदी विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं आवश्यक असतं. पण इथं मात्र सरकारच्या या जमिनीबाबत ना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली गेली ना आणखी काही वेगळं केलं गेलं. शिवाय 1998 मध्ये ही जमीन राज्य सरकारनं बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या संस्थेला 50 वर्षे भाडे करारानं दिल्याचंही म्हटलं जातंय. 1998 म्हणजे ते 2 वर्ष आणि 25 27 वर्ष म्हणजे अजून 23 वर्ष त्या बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया कंपनीशी राज्य सरकारचा करार आहे. तरी देखील त्या जमिनीवर यांनी डोळा ठेवून ती जमीन आपल्या अमेडिया एंटरप्राइजेस, अमेडिया होल्डिंग एंटरप्राइजेस LLP या कंपनीकडे घेऊन त्या ठिकाणी आम्हाला IT पार्क आणि डेटा सेंटर उभं करायचंय असं सांगण्यात आलं. ज्या कंपनीचं भाग भांडवल ज्याला पेड कॅपिटल म्हणतो ते अवघे 1 लाख आहे. त्यामुळे हा सगळा व्यवहार पूर्णपणे बेकायदा आहे आणि हा व्यवहार रद्द केला म्हणजे सगळं संपलं का हो? नाही. खरं तर आता आज अजितदादांनी सांगितलंय की मुळात या प्रकरणात, या संपूर्ण प्रकरणामध्ये माझा काही संबंध नाहीये. खरं तर हा व्यवहार रद्द करण्यात आलाय. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे आणि 1 महिन्याच्या आत याचा सगळा घटनाक्रम समोर येईल. कुणाचे फोन गेले हे देखील समोर येईल. मी माझ्या स्वकीयांना, नातेवाईकांनाही सांगतो, नियमाच्या बाहेर जाऊन केलेलं मला चालणार नाही.
आता दादांनी जे म्हटलंय त्यानुसार खरंच जर या प्रकरणामध्ये त्यांच्याच कोणी नातेवाईकांनी जर दादांचाच शब्द मोडला असेल तर दादा त्यांच्यावर पण कारवाई करणार का, हाच प्रश्न 1 महिन्यानंतर येणाऱ्या समितीकडूनच्या त्या अहवालामध्ये काय म्हटलंय त्याच्यावर ठरेल. आणि आता जाता जाता नुकतंच चंद्रकांत पाटलांनी पण सांगितले, जर असे आमचे कुणाचे फोन आले तर त्याच्यावर कोणीही काही त्याचा विचार करू नये, पोलिसांनी आपली कारवाई करावी म्हणून. आता फोन आले तर कशाला, फोन करायचेच नाहीत ना, विषयच येत नाही ना. जर फोन केला म्हणजे तुम्ही फोन करणार, फोन केला तर अर्थातच त्यांच्यावर दबाव येणार. त्यामुळे आता मुळातच शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा या सगळ्यांनी आपल्याला जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडून महाराष्ट्राचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष द्या. बाद झालं राजकारण. अशा जमिनी जर हडप करायला लागलात तर एक ना एक दिवस समाज पेटून उठतो. जसं जैन समाजाने दाखवून दिलं तसंच या प्रकरणात माध्यमांनी देखील आवाज उठवून शेवटी हा व्यवहार रद्द करण्यापर्यंतची ताकद दाखवून दिली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.